स्कोरर रेडी. स्टार्ट. पहिला सामना, अंतिम दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो किंग मेकर भिकाजी आणि त्या सामना खेळतो एक धडाकाबाज फलंदाज संतोष कोरवी. लेग साईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू, बॉल जातोय, डिक्लेअर 2 धावा. ए जरा बाहेर, ए बारक्याने उठा तिथनं, बाहेर बसा सगळे, चला बारक्याने बाहेर बसा. ए अमोलदा बाहेर काढ त्यांना. अरे बॉल लागल बिगल. धन्यवाद. एक चांगली सुरुवात, पहिला चेंडू 2 धाव घेण्यात यश, संघाचं खातं उघडतंय. ऑफसाईडच्या खूपच बाहेर आणि बॉल 1 टप्प्या 2 टप्प्या जातोय सीमा रेषा पार. एक चांगली सुरुवात, धडाकेबाज सुरुवात आपल्या संघाला करून देतोय तो संतोष कोरवी आणि राहुल. या स्पर्धेमध्ये दोघांची बॅट चांगली तळपलेली दिसलेली आहे आपल्याला. काहीस अपेक्षित असं फलंदाजी करताना हे दोन्ही फलंदाज. ऑफसाईडच्या खूपच बाहेर आणि अवांतर धावसंख्या आहेत आणि संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 37. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल साई चॅलेंजर्स संघाची. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने बॉल टाकतोय, बॉल खाली तो अमोल. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो अमोल आणि संघाचं साठी अनेक धावांचं स्ट्राइकवर आहे तो तेंडुलकर स्टाईल आणि कर्णधार राहुल हेगडे. एक उत्तुंग असा फटका, बॉल खाला तो आधी साळुंके. बघूया कॅच टिपायला यश, पण कॅच सोडलेला आहे. एक जीवदान भेटते ते राहुलला पहिला चेंडूत. एक चांगला फटका, पुन्हा एकदा 2 धावांचा भर टाकतो ते आपल्या धावसंख्येत. मला वाटतंय 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू हा सीमापार घालवण्याच्या प्रयत्नात असतील फलंदाज. लेग साईडच्या खूपच बाहेर, पुन्हा आणि अवांतर धावसंख्येत वाढ. चांगले सुरुवात म्हणा लागली या संघाची. 50 ते 60 धावांचं लक्ष द्यावं लागेल एक चांगली मॅच पाहण्यासाठी. दोन्ही संघाला तितकी टिचून गोलंदाजी करावी लागेल सिद्धी वॉरियर संघाला. पुन्हा एकदा वालेला फटका, हा झाला चांगला कनेक्ट होतोय. बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे. पंचांचा निर्णय 6 धावांचा. एक कडक शॉट बसतोय तो राहुलच्या बॅट मधून. असेच काहीतरी फलंदाजीची आवश्यकता वातावरणाचा आणि एक सकाळच्या ताज्या तवाना वातावरणाचा फायदा घेताना हे 2 फलंदाज काहीच वातावरण अनुकूल दिसत आहे फलंदाजीसाठी असं दिसत आहे आजचं चित्र. टिंगू रफिक फकीर बॉल बघायचा आहे. दोन्ही संघाला तयार झालेलाच बॉल मिळेल. मला वाटते सामन्यात शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्टफिट पद्धतीचा स्लोवर खेळतो तो भिकाजी आणि या निर्धाव चेंडूने षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. एक चांगली सुरुवात, अपेक्षित अशी सुरुवात म्हणावी लागेल साई चॅलेंजर संघाकडून. भिकाजी एक चांगला गोलंदाज आहे. भिकाजीची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत ते डावखुरे गोलंदाज अरविंद वटकर दादा आणि त्यांचा सामना करेल तर संतोष कोरवी.
पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न बीट होत आहेत ते संतोष कोरवी आणि चांगली गोलंदाजी करतात ते अरविंद दादा. क्रिकेट लवर्स प्रीमियर लीग 2021 वर्ष 5वे. सर्व कमिटी मेंबरचं कौतुक. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न बीट होतोय तो संतोष. सेलपेल कमिटी संदीप सोनोले, किरण बोई, योगेश मोहिते, विनायक माळुंगेकर, राहुल हेगडे. पुन्हा एकदा ऑप्शनचा खूपच बाहेर. पुन्हा एकदा डॉट चेंडू. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सिद्धी वॉरियर्स संघाचं. गेला एक लेगच्या दिशेने बॉल जातोय. बॉल खाली येतो. तुषार एक धाव घेऊन 2 धाव घेण्यात, 34 धाव घेण्यात यश. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल राहुल आणि संतोषाच्या मध्ये. बॉल खाली येतो अमित आणि तुषार. कमिटी मेंबर्स मध्ये अमोल सोनुले. पुन्हा एकदा एक टप्प्यात चांगला खेळतायत ते आमचे मित्र अरविंदा. एक टिच्चून आणि चांगली गोलंदाजी करतायत ते अरविंदा. एक चांगला फटका पाहाव्यास अपेक्षा. आणि बाद. लागलेला पहिला धक्का आणि संतोषांची जागा भरून काढण्यासाठी कोण येते पाहायचं आहे. आणि धावसंख्या पोस्थिती 19. या षटकात फक्त 2च धावा दिले त्या अरविंदांनी आणि एक महत्वाचा बळी टिपतायत. हा आणि संतोषाची जागा भरून काढण्यासाठी एक डावखरा फलंदाज शाहरुख पिंजारी. 4 षटकात एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील राहतील. जवळपास 50 ते 60 धावांचं लक्ष्य या दोन्ही संघांना अपेक्षित असेल. तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल 50 धावांच्या आत या संघांना अडवण्यासाठी. विजयी संघ आपलं स्थान बाधित ठेवेल पण पराजित संघ हा आत्ताच या सामन्यातून बाहेर पडेल. गोलंदाजीसाठी येत आहेत ते प्रशांत भंडारी 19. मागे षटकात 4 चेंडू डॉट टाकतायत ते स्वतः. 5 चेंडू आणि काहीच प्रेशर. लेग साईडच्या दिशेने बॉल फटकवतोय. बॉल खाली येतो तुषार. एक धाव पूर्ण घेण्यात यश. आणि पुन्हा तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाव घेण्यात यश. एक चांगली रनिंग म्हणावं लागेल राहुलची. या CLPL 2021 मध्ये राहुलची फॉर्म चांगलाच दिसतोय बॅटिंगच्या माध्यमातून आणि आपल्या संघाच्या विजयात चांगलं योगदान देतोय तो. एक चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने फटकवतोय. बॉल जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोस्थिती 25. 1 बाद 25. एक स्ट्रेटच्या दिशेने फटकावलेला एक उत्तुंग असा फटका. बॉल 1 बाउन्स जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. क्रिकेट लवर्स प्रीमियर लीग 2021 वर्ष 5वे. प्रमुख आकर्षण यूट्यूब लाईव्ह. सगळ्या मॅचेस आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतील यूट्यूब चॅनलवर. कागल तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली अशी स्पर्धा असेल जी यूट्यूबवर लाईव्ह पाहायला मिळते.
एक चांगलं आणि सुरेख नियोजन म्हणावं लागेल कमिटीचं. पंचांचा कोर्टचा साठी अपील पण पंचांनी फेटाळलेली आहे. एक चांगली अंपायरिंग करताना या CLPL मधील दोन्ही पंच कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य एक चांगली अंपायरिंग म्हणावं लागेल. इतक्या प्रेशरमध्ये चांगले निर्णय दिलेत त्यांनी. ऑफसाईडचा खूपच बाहेर. अवांतर धावसंख्येत वाढ. या धावसंख्येच्या एका धावच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 26. एक वैचारिकपूर्ण बॅटिंग करताना स्वतः राहुल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने बॉल जातोय मंदिरावर. मला वाटतं धावा पळून घ्यायचे. पुन्हा एकदा 2 धावा. एक चांगली बॅटिंग राहुलच्या बॅटमधून. लेग साईडच्या फटका मारण्याचा प्रयत्न बीट होतोय तो राहुल. एक डॉट चेंडू टाकून पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची पात्रता सिद्ध करताना वयाचा अनुभव आपल्या 50 लावून गोलंदाजी करतात ते प्रशांत भंडारी. एक ऑफसाईडच्या दिशेला फटका मारतोय. बॉल जातोय. एक बाउन्स. धावा पळून घ्यायचे आहेत. 2 धावा घेण्यात यश. मला वाटतं षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 1:32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30. जवळपास रन रेट प्रति ओव्हर 10 रन. काहीच रणगती वाढवावी लागेल एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी. मला वाटते शेवटचं षटक आहे. ठीक आहे. लेग साईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू बॉल खाली येतो आणि एकदा कॅच सोडतोय. मला वाटतंय या टुर्नामेंट मध्ये 4 ते 5 कॅच सोडतोय तो प्रदीप. सामन्यामध्ये त्याचं डेब्यू आहे. 2021 मध्ये पहिल्यांदाच स्पर्धा खेळतोय तो प्रदीप. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 31. एक चांगली रनिंग या दोघांच्या दोन चांगले हिट प्रेक्षकांना अपेक्षित. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि एक विकेट सुद्धा घेत आहेत ते सिद्धी वॉरियर्स संघाचे खेळाडू. एक चांगली टीम स्पिरिट आणि स्पोर्ट्समनशिप या खेळाडूंच्या माध्यमातून दिसत आहे. आणि राहुलची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अजय गोंधळी. एक चांगली गोलंदाजी करतायत ते अरविंदा
पहिल्या षटकात फक्त 2 धावा देत आहेत. ऑफसाईडचं खूपच, लेग साईडचं खूपच बाहेर आणि अवांतर धावसंख्येत वाढ. गोलंदाजीची दिशा बदलून गोलंदाजी करताना अरविंदा. लेग साईडच्या दिशेला फटका, बॉल जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. अशाच फटकेबाजीची नितांत आवश्यकता आणि धावसंख्येत झपाट्याने वाढ. धावसंख्या परिस्थिती 39 39. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते ती 39. पुन्हा एकदा लक्षाच्या दिशेने फटका, बॉल जातोय एक बाउन्स सीमा रेषा पार. आपली पात्रता सिद्ध करताना आणि या सामन्यात त्याला आपल्या फॉर्मची लय पुन्हा एकदा गवसल्याचे चिन्ह आणि साई चॅलेंजर्स संघासाठी एक आनंदाची बातमी. लेक्साचं खूपच बाहेर आणि मला वाटते अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण या संघाकडून पाहावास मिळते. वाईट चेंडू आणि 3 धावा घेण्यात यश, म्हणजे या चेंडूवर 4 धावा टोटल मिळत आहेत ते या संघाला साई चॅलेंजर्स. आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 47. चांगली 50च्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल या संघाची. आणि बॉल खेळाय तो अजय गोंधळी. पुन्हा एकदा बॅटची कडा, बॉल खेळायचे स्वतः अरविंदा. षटक संपतंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 47. विजयासाठी 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरतील ते सिद्धी वॉरियर्स. प्रति रन 12 या धाव गतीने खेळावं लागेल त्यांना विजयाचं लक्ष पार करण्यासाठी. अन्यथा आपल्या संघाचं अस्तित्व इथूनच त्यांचं संपून जाईल. CLPL 2021 मधला प्रवास शाहूनगर किंग 11 संघाचा संपलेला आहे. दिग्गज खेळाडू संदीप सोनुले, योगेश मोहिते, राजू दादा अशा दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला शाहूनगर 11 संघ भारताच्या वर्ल्ड कप मधल्या स्थितीनुसार त्यांची परिस्थिती माझे मित्र सचिन कोरवी यांनी समालोचक कक्षात यायचं आहे. सचिन कोरवी.
हॅलो हॅलो बंद आहे काय? हॅलो. चांगला चांगला चेंडू पडतोय तो राहुल हेगडे यांचा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का लागतोय तो सिद्धी वॉरियर्स या संघाला. उंच असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षक संघमालक स्वतः विनायक माळुंकर झेल टिपतायत आणि दुसरा धक्का बसतो तो सिद्धी वॉरियर्स या संघाला. जवळजवळ 12च्या सरासरीने धाव संख्या करावी लागेल. 4 षटकामध्ये 48 धावांची गरज आहे. पुढचा फलंदाज पवन हेगडे. मोठं फटकं मारण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय. पूर्णपणे संघाची मदार असेल ती अरविंद वटकर, पवन हेगडे, अमोल सोनुले, अमित पवार. पायचेची अपील या ठिकाणी पंचाने फेटाळून लावले आहे. लेग बाईकच्या स्वरूपात पहिली धाव येते ती बॅट आहे काय सॉरी. राहुल हेगडे यांचा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. परत एक पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव घेण्यात यश मिळतंय ते दोन्ही फलंदाजांना.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2. मी आता संध्या येणार कोल्हापुरात. मग दिदीला संध्या येतोय की 8-8:30 वाजता. हा इथे येणार मग मम्मी ते आहेत बघूया काय काय म्हणते ते मग उद्या घेऊन येतो त्यांना. संध्या उद्या जाऊन येऊया दुपारी मग. मला काय हे इकडे किशोरच्या इकडे. बरं मी येतो मला कसं कसं होतं बघतो. किती वाजता 10 वाजता असते ना. चालते की मला आता ते हा हा चालतं. हा बरं बरं चालतं चालतं. संतोष कोरवी दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन आणि हा चांगला चेंडू पायचीची अपील करताना पण पंच यांनी पेटाळली आहे ते लेग बायची 1 रन. षटकातील तिसरा चेंडू पवन यांना वाईट चेंडू किती झाला 5 2 बाद 5. दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरी धाव चेंडू पडल्यानंतर थोडा उसळी घेतोय. जवळजवळ 14 चेंडू मध्ये अजूनही 41 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. दोन्ही फलंदाजांना थोडे आक्रमक खेळ करावे लागेल. लक्ष मोठा आहे. एवढा ऑप्शनच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू निर्धाव जातोय. 13 चेंडू 41 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटकामध्ये 41 धावांची गरज आहे. जवळजवळ 20.5 या सरासरीने ही धावगती करावी लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती संतोष कोरवे आणि राहुल हेगडे यांची. गाडीवर 12 चेंडू 41 धावा. अरे बाबा 7 पिंजारे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक टाकतोय तो 7. त्याचा सामना करेल तो डावखुरा फलंदाज अरविंद भुटकर. 12 चेंडू 41 धावा. मोठं फटकं या ठिकाणी मारावे लागतील. चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल या ठिकाणी.
करा चेंडू 41 धावा जवळजवळ हा सामना साई चॅलेंजर्स कडे झुकताना पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू 10 चेंडू 40 धावा यानंतर होणारा सामना क्वालिफायर 1 संदीप पसारे आणि बापू टायगर्स यातला विजेता संघ सरळ फायनल मध्ये प्रवेश करेल. टॉस साठी यायचं आहे रोहन माने महेश कल्ले. या ठिकाणी टॉस विकास पाटील यांच्या हस्ते घेण्यात येईल. चांगला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू. या ठिकाणी 9 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे आणि सिंगल डबल काय होणार नाही. मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील. चांगला फटका म्हणावा लागेल तो. स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जातो सी बार रेषा पलीकडे. षटकार आठ चेंडू 33 धावा. जवळजवळ 8 चेंडू मध्ये 4 मोठे फटके या ठिकाणी मारायची गरज आहे ती सिद्धी ओरेसला. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार संतोष कोरवी. 7 चेंडू 32 धावा. खूप अवघड लक्ष झालं आहे. निर्धाव चेंडू 3 षटकार समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 16. 2 बाद 16. 32 धावांची गरज एका षटकामध्ये. खूप अवघड असं लक्ष. जवळजवळ हा सामना साई चॅलेंजर्सने जिंकला आहे. निर्धाव चेंडू 5 चेंडू 32 धावा. खूप कठीण आणि मोठं आव्हान म्हणावं लागेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. थोडा प्रॉब्लेम होतोय. झेल सुटतोय. 4 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. या सामन्यात विजयी संघ खेळेल तो गहिनीनाथ इंडियन्स यांच्यासोबत. पुन्हा एकदा स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू मिस होतोय. 3 चेंडू 31 धावा आणि हा सामना जवळजवळ निश्चितच साई चॅलेंजर्सने जिंकला आहे. टॉस साठी यायचं आहे रोहन माने महेश कल्ले. टॉस साठी यायचं आहे महेश कल्ले रोहन माने.
20. एक चेंडू 28 धावा. महेश कल्ले टॉस साठी याच आहे. टॉस करून घ्या की. खेळाडू नाहीत. वेळ झाला तर ओव्हर कमी करण्यात येईल. परत ऐकलं जाणार नाही. काय